बघू शकता तुम्ही मुंबईमध्ये लाल परी. हे गुड मॉर्निंग मित्रांनो. तुम्ही माझा असा अवतार बघून तुम्हाला कळत असेल की गणपतीच्या सुट्ट्या आता संपलेल्या आहेत आणि बॅक टू ऑफिस. आता आम्ही ऑफिसलाच चाललो आहे, गाडीच काढायला आलो आहे. सो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. हा व्लॉग नक्कीच बघा. या व्लॉगमध्ये मी आमच्या गावाची इपिक मुवमेंट तुम्हाला दाखवणार आहे आणि ते तुमच्याशी शेअर करणार आहे. पहिला मग मी माझी गाडी काढतो कारण का ऑफिसला खूप लेट झाला आहे. गावावरून आल्याच्या नंतर मी असा विचार केलेला कुठल्या तरी सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन गाडी वॉश करून टाकू. बट मुंबईलाही इतकंच पाऊस आहे ना, तुम्ही पाहू शकता. बाहेर दिसताय का नाही माहिती नाही, पण मुंबईला इतकाच पाऊस आहे ना की माझी गाडी पूर्ण वॉश झाली. ॲक्च्युली आतून क्लीनच होती कारण का विसर्जनच्या दिवशी मी गाडी पूर्ण क्लीन केलेली, फक्त बाहेरूनच तो काही चिक्कल वगैरे गाडीत होता. सो ती पण क्लीन झाली. घरातून बाहेर निघालो की ही बघा अशी ट्रॅफिक चालू. हे सर्व मिस करत होतो मी गावी. ट्रॅफिक, लोकांची गर्दी, पोल्युशन, हे सर्व नव्हतं ना कोकणात. आमच्या इथे लोकांची गर्दी फक्त भजनाला, आरतीला, टिपऱ्यांचा प्रोग्राम होता, त्या अशा कार्यक्रमानिमित्त होते गर्दी. खरं सांगायचं झालं तर ते गणपतीचे 8 दिवस माझ्या आयुष्यातले सर्वात चांगले दिवस असतात. मीन्स आम्ही लोक सर्व नातेवाईक एकमेकांना भेटतो. आमच्या कोकणामध्ये एक परंपरा आहे, म्हणजे परंपरा मीन्स कोकणातल्या लोकांना माहिती असेल हे सर्व, की आमची वरसाल असते. वरसाल इन द सेन्स मीन्स तुम्ही तुमचे जर वडिलांचे 4 भावंड आहेत तर प्रत्येकांची एक टायमाची टर्न असते गणपतीला आणण्याची. यावर्षी तो टर्न आमचा होता. आता नेक्स्ट 3 माझ्या काकांचे टर्न झाल्याच्या नंतर 4 वर्षातून एकदा आमचा टर्न येतो. सो त्याला वरसाल बोलतात. सो आता नेक्स्ट मी 3 वर्षानंतर जाणार गणपती सेलिब्रेट करायला. असं नाही की मध्ये जाऊ नाही शकतात, त्यांच्या टर्नमध्ये आम्ही जाऊ शकतो, बट सर्व अरेंजमेंट काकांचं असणार. आपण ॲज अ पाहुणे म्हणून जाणार तिथे. सो असं असतं. सो या वर्षी म्हणजे असे इपिक मुवमेंट होते आणि मला यूट्यूबवर पण सर्व काही शेअर करायचं होतं तुमच्याबरोबर, बट ते पॉसिबल झालं नाही. म्हणजे असं भजनाचा कार्यक्रम पण झाला मस्तपैकी आमच्या घरी, तोही तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो.
त्याच्यानंतर गौरी आगमन झालं. माझ्या वाईफ आणि इतर गावातल्या लेडीज त्या लोकांनी सेलिब्रेट केला चांगल्या प्रकारे. बेसिकली मी जाऊ नाही शकलो, तिथे लेडीज लोकांचा प्रोग्राम असतो त्यामुळे ते सर्व शूट नाही केले, पण थोडंफार शूट केलं, ते तुम्हाला मी दाखवीन या व्हिडिओमध्ये. गौरी चालल्या सगळ्या. आमच्या गावात गौरीचं आगमन करण्यासाठी पाहू शकता सगळे. त्याचबरोबर विसर्जनला जी धमाल केली आम्ही लोकांनी, मीन्स पहिल्यासारखी धमाल नाही, आता तर सर्वांकडे गाड्या झाल्या त्यामुळे विसर्जनला तर गाड्यांची पूर्ण रांग लागलेली. आणि पहिल्याच्या टायमाला तर आम्ही लोक सर्व पायी चालत जायचो 2 किलोमीटर आणि वाजत गाजत फुल बँजो. आता तर तशी मजा राहिली नाही, आता तर सर्वांकडे 4 व्हीलर्स आणि टेम्पोज असे सर्व लाईन पूर्ण लागलेली पूर्ण आमच्या नदीपर्यंत. तुम्ही लास्ट ब्लॉग जर विसर्जनचा माझा बघितला असेल तर तुम्हाला कळेल की आम्ही किती मोठ्या रांगेत अशी उभे होतो. पूर्ण गाडीची लेन होती पूर्ण आमच्या घरापासून ते पूर्ण नदीपर्यंत. नाही बघितला असेल तर ह्याच्या अगोदरचा व्लॉग माझा जाऊन बघा, सो तुम्हाला कळेल. आणि या व्हिडिओमध्येही मी तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे आम्ही लोक तिकडे एन्जॉयमेंट केला. बघू शकता तुम्ही मुंबईमध्ये लालपरी. हा गावात खूप चालते, खूप म्हणजे खूप, सगळीकडे लालपरी लालपरी. गावची लालपरी आहे ती, आमच्या कोकणाची शान आहे ती लालपरी. पाहू शकता तुम्ही आमची ST. आता तर सगळ्यांकडे वाहनं झाले स्वतःचे प्रायव्हेट, पण पहिला एकच पर्याय गणपतीला जाण्यासाठी आमची लालपरी. आमच्या ऑफिसमध्ये जास्त करून कलिग माझे नॉन महाराष्ट्रीयन आहेत आणि जे महाराष्ट्राचे आहेत ते सर्व सातारा, सांगली, बीड या साईडचे आहेत. सो मला त्या लोकांनी रिक्वेस्ट केलं आहे की घरातून मोदक बनवून घेऊन ये. सो माझ्या वाईफला मी रिक्वेस्ट केला आज सकाळी. तसे माझी शिफ्ट होती आज 11ची. सो ऑलमोस्ट किती वाजले, 10:30 तर वाजलेच आहे, मी पोचून जाईन तोपर्यंत. सो त्यांनी, माझ्या वाईफने पण सकाळ सकाळ मोदकाची एवढी खटापट केली माझ्यासाठी आणि मोदक घेऊन चाललोय मी आज. ट्रॅफिकमध्ये फसलो. हेच मी मिस करत होतो गावाला. ट्रॅफिक 9 किलोमीटर पण जाण्यासाठी, 9 नाही 11 किलोमीटर पण जाण्यासाठी मला अर्धा 1 तास लागतो. सिरियसली फुल जाम लागलाय, फुल जाम. अंधेरी सारख्या एरियामध्ये यायचं बोललो ना, तो एक मोठा टास्क असतो सिरियसली. फुल जाम. हे बघा 1-2च्या स्पीडवर चाललोय मी, 7, 10, 9 या स्पीडवर चाललोय. फुल जाम आहे इथे, फुल जाम. MIDC आहे, MIDC एरिया, फुल जाम. आपली गाडी लागलेली आहे इथे पार्किंगमध्ये आणि हे आमचं ऑफिस, इंडसइंड बँक, चकाला, JB नगर. आईस्क्रीमच्या डब्यात मी मोदक आणलेत. आईस्क्रीमच्या डब्यात मोदक आणलेत, आईस्क्रीम नाही. एक खाऊन बघ रिॲक्शन. चलो ऑफिसवरून निघालेलो आहे आणि त्या गाडी काढतो आणि आपल्या मंडळात जाऊया.
सो तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल, माझ्या गावच्या मेमरीज आणि माझ्या आठवणी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला मी या व्लॉगमधून. हा जर व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर तर नक्कीच करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.